जून जुलैमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये आपण जी पण झाडे रोपे लावत असतो त्यांची वाढ अगदी झपाट्याने होत असते. मात्र पावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणामुळे, ओलाव्यामुळे या झाडावरती कीड देखील ही लवकर लागत असते. त्याचबरोबर जर जास्ती पाणी झाले तर कुंड्यामध्ये पाणी साचून रोपे देखील खराब होत असतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये आपण कुंड्यामध्ये लावलेल्या या रोपांची काळजी कशी घ्यायची, जर कीड लागली असेल तर कोणते कीटकनाशक फवारायचे, झाडांच्या चांगल्या वाढीसाठी कोणती खते द्यायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. पावसाचे पाणी हे झाडांच्या वाढीसाठी हे फायदेशीर असते, कारण त्याच्यामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते. मात्र तोच पाऊस जर जास्ती झाला तर कुंड्यामध्ये पाणी साचून झाडे खराब होण्याची ही शक्यता असते. त्यामुळे आता पावसाळ्यामध्ये करायचे महत्त्वाचे काम म्हणजे या कुंड्यामध्ये पाणी हे कधीही साचू द्यायचे नाही. आपल्या कुंड्याचे जे ड्रेनेज होल आहेत ते वेळोवेळी हे चेक करायचे. जर होल हे खडे मातीमुळे जर जाम झाले असतील तर ते वेळोवेळी हे मोकळे करायचे, नाही तर या झाडे लावलेल्या या कुंडीतील मातीमध्ये हे पाणी साचून राहते आणि एवढे जास्तीचे पाणी शोषून घेण्याची क्षमता ही आपल्या झाडांच्या मुळामध्ये नसल्यामुळे आपली जे झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या सडतात, खराब होतात आणि आपले रोप देखील हे हळूहळू खराब होत असते. त्यामुळे कुंड्यांचे हे ड्रेनेज होल हे नेहमी चेक करायचे. कुंडीतील या मातीमध्ये जे पाणी साचते त्याचा निचरा हा व्यवस्थित होण्यासाठी कुंड्यांना एकतर जास्ती होल करायचे किंवा अशा प्रकारे मोठ्या आकाराचे जर होल केले तर कुंडीमध्ये हे जे पाणी आहे ते साचून राहणार नाही आणि आपली झाडे देखील ही खराब होणार नाहीत. पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये जो दमटपणा, ओलावा असतो त्यामुळे आपण जी ही छोटी रोपे लावलेली असतात त्या रोपांच्या ह्या कोवळ्या पानावरती कीड ही लवकर लागत असते. त्यामध्ये पांढरा मावा, काळा मावा, त्याच्यानंतर नागाळी यासारखे हे जी कीड आहे ती पावसाळ्यामध्ये ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहते. तर त्यासाठी सुरुवातीपासूनच या रोपावरती कीटकनाशके फवारणी आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही नीमतेलचा हा स्प्रे करू शकता. जर कीड ही पाण्यावरती जास्त असेल तर ती पाने ही काढून टाकावी. आज आपण झाडावरची ही कीड घालवण्यासाठी ज्या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत ते म्हणजे ह्या लसणाच्या ह्या खराब झालेल्या काही मी कुड्या घेतलेल्या आहेत. खराब झालेल्या ह्या ज्या कुड्या आहेत त्या आपण निरुपयोगी म्हणून फेकून देतो, तर ते फेकून न देता त्याचा खत म्हणून, त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून याचा खूप चांगला फायदा होतो. याच्यात उग्र वासामुळे झाडावरची जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी फायदा होतो. त्याचबरोबर या लसणाच्या कुडीमध्ये हे सल्फर, झिंक हे जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे आपल्या झाडांच्या वाढीसाठी देखील अतिशय उपयुक्त असे हा लसूण आहे. तर याच्यापासून कीटकनाशक तयार करण्यासाठी ह्या ज्या कुड्या आहेत त्या मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकून अशा प्रकारे बारीक करून घ्यायच्या. बारीक त्याची पेस्ट तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून पाणी मिक्स करून घ्यायचे आणि ते एखाद्या गाळणीच्या किंवा जाळीदार कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे, कारण या तयार केलेल्या पाण्याचा आपण झाडावरती हा स्प्रे करणार आहोत. गाळून घेतल्यामुळे त्याच्यातील कण हे स्प्रे बॉटलमध्ये हे अडकत नाही आणि हे जे आपण लसणापासून तयार केलेले हे जे पाणी आहे त्याचा वापर देखील डायरेक्ट झाडावरती न करता हे पाण्यामध्ये डायल्यूट करून, म्हणजे 1 ग्लास जर तयार केलेले पाणी असेल तर त्याच्यामध्ये अजून 2 ग्लास पाणी मिक्स करून नंतरच त्याचा फवारा हा आपल्या या छोट्या रोपावरती हा करायचा आहे. कारण हे तयार केलेले पाणी थोडे स्ट्रॉंग असते आणि ही जी आपली छोटी कोवळी रोपे असतात ती खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच याचा स्प्रे हा झाडावरती करायचा आहे. या तयार केलेल्या पाण्यामुळे आपल्या झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड असेल तर ती निघून जाण्यासाठी खूप चांगला असा हा फायदा होत असतो. त्यानंतर आपण ही जी रोपे कुंड्यामध्ये लावलेली आहेत त्या कुंडीतील माती देखील ही अधूनमधून हलक्या हाताने हलवून थोडी मोकळी करायची. असे केल्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाढतात. त्याचबरोबर आता पावसाळ्यामध्ये मातीतील या ओलाव्यामुळे मातीमध्ये बुरशी, कीड ही लागण्याची शक्यता असते. तर अशा हलवून माती मोकळी केल्यामुळे वरच्या बाजूची माती ही कोरडी होते आणि बुरशी, कीड लागण्याचे प्रमाण हे कमी होते. त्यानंतर आपल्या या झाडांच्या वाढीसाठी ही खते देणे आवश्यक असते, कारण कुंड्यामध्ये लावलेल्या या झाडांच्या वाढीला आपण दिलेल्या या खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वे मिळत असतात. त्यामुळे
झाडाला महिन्यातून एकदा कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे आवश्यक असते. आज आपण या झाडांच्या वाढीसाठी ज्या खताचा वापर करणार आहोत ते म्हणजे हे शेणखत आहे. शेणखत आता पावसाळ्यामध्ये झाडांना दिले तर अतिशय चांगला फायदा होतो. जर शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खताचा देखील हा वापर करू शकता, कारण या सर्व खतामध्ये हे नायट्रोजन हे भरपूर असते. तर हे जे खत आहे ते झाडाच्या आकारानुसार हे 2 ते 3 मुठी हे प्रत्येक कुंडीमध्ये दिल्यास झाडांची वाढ ही चांगली होते. तर अशा प्रकारे आपण पावसाळ्यामध्ये कुंड्यामध्ये लावलेल्या रोपांची थोडी काळजी घेतली तर त्यांची वाढ ही चांगली होते आणि झाडे फुलाफळांनी अगदी भरगच्च होतात. काही दिवसामध्येच आपल्याला खूप साऱ्या भाज्या या झाडावरती लागलेल्या दिसून येतील. तर अशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आपण कुंड्यामध्ये लावलेल्या या झाडांची थोडी काळजी घेतली, खत योग्य प्रमाणामध्ये देऊन कीटकनाशक फवारले तर खूप साऱ्या ऑर्गॅनिक भाज्या ह्या आपल्याला घरच्या घरीच खायला मिळतील. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब मात्र अजिबात विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.